मी अपयशी का झालो? नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी आजच्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत करते. एका अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावरील मालिका आपण चालवित आहोत. तो विषय म्हणजे मी अपयशी का झालो. खरं तर हा प्रश्न अगदी सर्वांनाच पडत असतो. त्याचं उत्तर शोधण्याचा देखील सर्वजण प्रयत्न करीत असतात. यावरून या विषयाचं गांभीर्य तुमच्या लक्षात आलं असेल. या विषयाचा आपण राशीनुसार शास्त्रोक्त पद्धतीने विश्लेषण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यानुसार या भागात आपण मिथुन राशीच्या अपयशाची कारणं समजून घेणार आहोत. तसंच मी अपयशी का झालो या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना यशस्वी होण्यासाठी काय करावं लागेल या प्रश्नाचं उत्तरही आपसूक मिळतं, जे तुम्हाला मिळणार आहे. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मिथुन राशीच्या दृष्टीने विचार केला असता ही वायू तत्वाची द्विस्वभाव रास आहे. बुधदेव हे तुमचे राशी स्वामी आहेत. मिथुन पत्रिकेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामी म्हणजे तुमच्या पत्रिकेचे मुख्यमंत्री बुध ग्रह ठरतात. त्यांनी तुमच्या कुटुंबाची जबाबदारी चंद्रावर दिलेली आहे. त्यामुळे चंद्र तुमचा द्वितीयेश ठरतो. आपल्याला माहिती आहे की चंद्र ग्रह मातेचा कारक म्हणून ओळखला जातो. त्यामुळे हे अगदी योग्य नियोजन आहे असं आपण म्हणू शकतो. मिथुन जातकांच्या घरात प्रेमळ वातावरण असतं. यावरून राशी स्वामी बुधदेवाने परिश्रमाची जबाबदारी रविदेवांना दिलेली आहे. म्हणजे ते तुमच्या तृतीय स्थानाचे स्वामी आहेत. रविदेव हे सतत कार्यरत राहतात. त्यानुसार मिथुन जातक हे सतत बोलत राहतात. सतत बोलत राहणं हा तुमचा स्थायी भाव आहे, कारण तुम्ही आपल्या परिश्रमाची जबाबदारी रविदेवांना दिलेली आहे. घरातील सुखशांतीची जबाबदारी ही बुधदेवांनी आपल्याकडेच ठेवलेली आहे, कारण तुमच्या चतुर्थ स्थानात कन्या ही बुधदेवांची दुसरी रास येते. शिक्षण हा विषय शुक्रदेवांकडे आहे. त्यामुळे मिथुन जातक अनेक कलांमध्ये आघाडी घेतात. नाट्य, नृत्य, सिनेमा क्षेत्रात किंवा रांगोळी, चित्रकला अशा अनेक प्रकारच्या विभागांमध्ये मिथुन जातक आघाडीवर असतात. वक्तृत्व हा तुमचा स्थायी भाव आहे. क्रिएटिव्हिटी हा देखील तुमचा स्थायी भाव आहे. असं असलं तरी जेव्हा तुमच्या आयुष्यात एखादी शिस्तप्रिय व्यक्ती येते तेव्हा तुमच्यासाठी अडथळे अडचणी निर्माण होतात, कारण तुमच्या षष्ठ स्थानात मंगळदेवाची वृश्चिक रास येते. जर अवतीभोवती वातावरण हास्य विनोदाचं असेल तर मिथुन जातक कितीही कठीण कार्य करू शकतात. मात्र ताणतणावाच्या वातावरणात तुम्ही कार्य करण्यास असमर्थ ठरतात, ज्यामुळे तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागतो. मग तुम्हाला असा प्रश्न पडतो की हे माझ्या बाबतीत का झालं? मी अपयशी का झालो? इतक्या दीर्घकाळापासून मी कार्य करत आहे, परंतु तरीही मला यश का मिळत नाही? कारण तणावपूर्ण वातावरणात कार्य करणं मिथुन जातकांना कधीच जमत नाही. मिथुन पत्रिकेच्या सप्तम स्थानात धनुरास येते. तिथे स्वामी गुरुदेव आहेत. धनुरास म्हणजे एक ध्येय निश्चित करून त्यानुसार मार्गक्रमण करणारी रास होय. इथे एक छानसा विरोधाभास घडून येतो. तुमचा मूळ स्वभाव आणि तुमच्या जोडीदाराचा मूळ स्वभावात एक नैसर्गिक विरोधाभास असतो. त्यामुळे अनेक वेळा मिथुन जातकांना घरातून टीकेचा सामना करावा लागतो. ही टीका सहन करत तुम्ही कार्य करायचं असतं. यानंतर तुमच्या यशासाठी कार्य करणारे ग्रह म्हणजे भाग्येश शनिदेव होय. ते तुमचं भाग्य समृद्ध करण्याचं कार्य करतात, मात्र ते तुमच्यासाठी अडथळे निर्माण करण्याचं कार्य देखील करतात. म्हणजे मिथुन जातकांना शनिदेव सूचित करतात की अडथळे अडचणीतून वाट काढत पुढे जा, तेव्हाच तुम्हाला यश मिळेल. त्यानुसार तुम्हाला यश प्राप्त होतं. अजून एक महत्त्वाची बाब असल्यामुळे तिथे विलंब हा त्यांचा स्थायी भाव येतो. तुमचं भाग्य उशिरा समृद्ध होतं. यातून यश देखील उशिराने मिळतं. मग मिथुन जातक त्याच्यातून प्रगती करतात. निश्चितपणे तुमची प्रगती होते, परंतु तोपर्यंत तुमचा आनंद हा खूप वेळा टिकून राहत नाही.
तुम्हाला नेहमी असं वाटत राहतं की आनंद नेहमी माझ्या वाट्याला थोडासाच येतो. एक वेळ आनंद मिळतो आणि 10 वेळा दुःखाचा, त्रासाचा सामना करावा लागतो. दीर्घकाळ यश मिळत नाही. ही तुमची सततची तक्रार असते. कारण शनिदेव भाग्येश असल्यामुळे भाग्य उशिराने समृद्ध होणं, 1-2 प्रयत्नांमध्ये कुठलीही गोष्ट न मिळता 3ऱ्या प्रयत्नामध्ये मिळणं हे तुम्ही आपल्या भाग्यात लिहून आणलेलं आहे. तसंच तुमच्यासोबत घडून येतं. तरीसुद्धा उशिराने का होईना यश तुम्हाला 100% प्राप्त होतं. त्यासाठी 2 ते 3 वेळा तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. तुमच्या कर्मस्थानामध्ये गुरुदेवांची मीन रास येते, तर लाभस्थानात मंगळदेवांची मेष रास येते. म्हणजे तुमच्या राशीस्वामी बुधदेवाने कर्माचे कारकत्व गुरुदेवांना आणि लाभाचं कारकत्व मंगळदेवांना दिलेलं आहे. मंगळ आपल्या मूळ स्वभावानुसार झटपट कार्य करणारा ग्रह, तुम्हाला झटपट यश देणारा ग्रह आहे. ज्यामुळे तुम्ही अत्यंत आनंदित होतात, अत्यंत उत्साहित होतात. कधीकधी त्या उत्साहात तुमचं आपल्या कार्याकडे थोडं दुर्लक्ष होतं, ज्यामुळे पुन्हा अपयश येतं. ज्यामुळे तुमचा असा समज होतो की मला थोडंसं यश आणि मोठं अपयश मिळतं. थोडासा आनंद मिळतो आणि दीर्घकाळ दुःख मिळतं. कारण सुरुवातीला तुम्हाला आनंद हा पटकन मिळालेला असतो, तो तात्पुरता असतो. त्यासाठी आनंद मिळाला म्हणून आपली भूमिका न बदलता सातत्याने कार्यरत राहणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला यश सातत्याने मिळत राहील, ही बाब लक्षात घ्या. तुमच्या बाबतीत अजून एक गंमत अशी घडते की तुमच्या खर्चाचं खातं शुक्रदेवांकडे आहे. म्हणजे एखाद्या विषयावर खर्च करावा किंवा करू नये हा विभाग राशीस्वामी बुधदेवांनी शुक्रदेवांकडे दिलेला आहे. आपल्याला माहिती आहे की शुक्रदेव हे पैसा, धन, संपत्तीचे कारक म्हणून ओळखले जातात. मात्र पैसा कमवण्यापेक्षा येथे खर्च करण्याचे ते कारक झाल्यामुळे मिथुन जातक कुठलाही विचार न करता अनेक प्रकारचा खर्च करतात. म्हणून मिथुन रास ही कायम द्विस्वभावी रास आहे. अनेक गोष्टींवर तुम्ही विचारपूर्वक कार्य करीत असतात आणि अनेक गोष्टींमध्ये सतत संभ्रमित असतात. परंतु खर्चाचे विषय आले की मिथुन जातक फारसा विचार न करता पैसे खर्च करून मोकळे होतात. त्यामुळे देखील त्यांना नुकसान सहन करावं लागतं. आता हे जरी सर्व खरं असलं तरी मुख्य प्रश्न म्हणजे यश मिळवण्यासाठी काय करायला हवं. तर मिथुन जातकांनी थोडा धीर धरावा, थोडं संयमाने घ्यावं. एखादं यश मिळालं म्हणून लगेच हुरळून जाऊ नये. तसंच खर्च करताना 1दा-2दा नव्हे तर 3 वेळा विचार करावा. ते तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. या गोष्टीचं पालन केलं तर तुम्ही यश मिळवण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकणार नाही. मिथुन रास ही वायुतत्वाची बुद्धिमान रास आहे. त्यामुळे आपल्या बुद्धीने एखाद्या विषयाचा निर्णय घेणं, त्या दिशेने कार्यरत राहणं हे देखील तुमच्यासाठी लाभदायक ठरतं. शिक्षणासाठी तुम्हाला शुक्र आणि शनिदेव या 2 ग्रहांचं सहकार्य मिळतं. त्यामुळे अनेक वेळा अकाउंटन्सीसारख्या विषयात तुम्ही यशस्वी होतात. CA सेक्टरमध्ये तुम्ही यशस्वी होतात. कलेच्या क्षेत्रात तुम्ही यशस्वी होतात. अशा अनेक विभागांमध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकतात. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे अनेक वेळा मिथुन जातक एकाच वेळी 2 कार्य करतात. नोकरीसह व्यवसाय करणं किंवा व्यवसायाचेच 2 वेगवेगळे विभाग, एक मुख्य नोकरी, एक पार्ट टाईम नोकरी, हा सगळा तुमच्या स्वभावाचाच एक भाग होतो. ज्यामुळे कार्याचा अतिरिक्त ताण तुमच्यावर येतो. त्यामुळे देखील कधीतरी अपयश येण्याची भीती निर्माण होते. या बाबतीत देखील मिथुन जातकांनी काळजी घ्यायला हवी. अशा प्रकारे आपण मिथुन राशीच्या अपयशाची कारणं समजून घेतली. म्हणजे मिथुन जातक आपल्या आयुष्यात कुठल्या कारणामुळे अपयशी होऊ शकतात ते आपण समजून घेतलं. मात्र हा जो सर्व अभ्यास आपण करीत आहोत तो यासाठी करीत आहोत की आपल्याला यश कसं गाठता येईल, आयुष्यामध्ये यशस्वी कसं होता येईल. मिथुन राशीच्या अपयशाचा अभ्यास करताना अडथळे, अडचणी निर्माण करणारं पत्रिकेतील अष्टम स्थान आणि त्यात येणारी शनिदेवांची मकर रास होय. वास्तविक पाहता
शनिदेव हे बुध ग्रहाचे म्हणजे तुमच्या राशी स्वामीचे मित्र आहेत. मात्र मकर रास ही परिश्रमी रास म्हणून ओळखल्या जाते, तर मिथुन जातक हे गप्पिष्ट म्हणून ओळखले जातात. म्हणून मग खूप गप्पा आणि त्या तुलनेत परिश्रम कमी असल्यामुळे घटना घडत नाही, ज्यामुळे प्रगती देखील होत नाही. आता तुमचे भाग्येश देखील शनिदेव आहेत. जेव्हा तुम्ही गप्पा कमी करून परिश्रमात वाढ करता तेव्हा यश तुमच्याकडे चालत येतं. यात अजून एक भाग येतो की अनेक वेळा महत्त्वाचं काय आणि त्वरित काय याच्यात तुम्ही थोडं संभ्रमित होतात. एखादं कार्य त्वरित म्हणून आपण करीत गेलो की जिकडे पाणी वाहील तिकडे आपण वाहत जातो. तेच जर महत्त्वाचं काम कोणतं आहे हे जर आपल्याला कळलं तर तो निर्णय आपण घेतलेला असतो. त्या दिशेने आपण जेव्हा जातो तेव्हा यश नक्कीच मिळतं. थोडक्यात जे मिथुन जातक त्वरित काय भानगडीत न पडता महत्त्वाचं काय या गोष्टीची निवड करतात ते यश मिळवतात. कारण बुध हा बुद्धीचा कारक असलेला ग्रह तुमचा राशी स्वामी आहे. तुमच्याकडे बुद्धिमत्ता आहे, त्या बुद्धीचा वापर करून तुम्ही योग्य यश गाठू शकता. ही बाब मिथुन राशीच्या जातकांनी लक्षात घ्यावी. तर मी अपयशी का झालो आणि यशस्वी होण्यासाठी काय करणं माझ्यासाठी आवश्यक आहे हे समजून घेण्यासाठी आम्ही 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर प्रत्येक राशीप्रमाणे अपलोड केलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून ही माहिती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.